हा आला या सेमी फायनलचा पहिला षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका, अगदी समोर हाताळलेला चेंडू त्यावर आक्रमण केलं. लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहतोय फटका खेळलाय, चेंडू वेगाने बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होताना खेळाडू रामला आहेत. इथे मात्र आपण पाहिले चेंडूला पकडण्याचा फेकण्याचा प्रयत्न भरपूर चांगल्या प्रकारे कॉलिंग पाहायला मिळत आहे. राहुल काय म्हणशील, जबरदस्त सुरुवात झाली की बॉईज खंडीपाडा या टीमची. षटकार दुहेरी जरूर पहिला डॉट आला परंतु 8 धाव फलकावर. बेस्ट वर्सेस बेस्ट कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला अतुल ठाकरे आणि एका बाजूला वैभव धूम, दोन्हीही चाणक्य आणि जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुढचा बॉल मिस्टर अतुल ठाकरेचा, लेफ्ट आर्म बॉलर आहेत आणि अक्षरशः राईट आर्म ने गोलंदाजी करतात. मात्र यावेळेला दाद अपील आणि येस लेग बिफोरचा पहिला विकेट, पहिला हादरा, मोठा मासा गळाला लागलाय. अतुल ठाकरे या गोलंदाजाला मिळालं पहिलं यश आणि ही चांगली स्पर्धा आणि हा चांगला सामना खेळत असताना वैभव धूम मात्र माघारी परतलाय. पहिले वाडकीन सांग कपड्यानाचा जाऊ आम्ही पारड डोंगराल, जाऊ आम्ही पारड डोंगराल, जाऊ आम्ही पारड डोंगराल, जाऊ आम्ही पारड. बघा वैभवने घाई केली आहे कारण की एक षटकार त्याने लगावला होता, 8 धावा आल्या होत्या. 2 सिंगल घेतले असते तरी 10 धावा आल्या असत्या पहिल्या ओव्हर मध्ये. आणि म्हणतात ना की क्रिकेट असा खेळ आहे की कोणत्या क्षणाला आपल्याला अग्रेशन दाखवायचंय, कोणत्या क्षणाला आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवायचं आहे. सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कंट्रोल. क्रिकेटमध्ये कंट्रोल असायला हवं, मात्र तितकं कंट्रोल ठेवता आलं नाहीये. एक चांगल्या गोलंदाजाच्या समोर तुम्ही फलंदाजी करत होतात, परंतु या वेळेला हे मात्र आपण पाहिलं तर वर्चस्व फलंदाजावर गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त बॉल, एक षटकार जरूर खेचला होता वैभव धूमनं, मात्र त्यानंतर कमबॅक केला गेला अतुल ठाकरेच्या माध्यमातून. एक जबरदस्त आणि घातक डेंजरस फलंदाज ठरू शकला असता मैदानाच्या आतमध्ये, त्याला मात्र आता माघारी परतावं लागतंय. पुढचा बॉल अतुल ठाकरेचा, यावेळेला योगेश या फलंदाजासाठी. मात्र यावेळेला जर बघितलं तर वेगवान चेंडू, गतीवरती स्वार आहेत आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल, अगदी डॉट आलाय आणि अगदी या वेळेला मी तर म्हणेन दिनेश सारखा बॅटर अजून आहे, त्यानंतर राज सारखा बॅटर आहे. अगदी आपण बघितलं किरण धूम यांचा देखील आपण पाहिलं कमबॅक झालं या संघामध्ये. म्हणजे बॅटिंग लाईनअप मध्ये आपण बघितलं तर खोल आहे, परंतु काय घडेल पाहूया. शेवटचा बॉल अतुलचा. सेन्सिबल क्रिकेट खेळल्या जाते, फक्त चेंडूला पुश केला जात आहे. क्षेत्ररक्षक वैभवच्या माध्यमातून झाले चुकी. व्हॉट अ एफर्ट, व्हॉट अ एफर्ट. काय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. बघता बघता 2 फलंदाजांनी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मात्र अक्षयचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने या ठिकाणी 1 धाव वाचवलाय, चौकार वाचवलाय, एफर्टलेस क्षेत्ररक्षण झालंय अक्षयच्या माध्यमातून. आणि काय शानदार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय क्षेत्ररक्षण. षटकाची होते इथून मात्र समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय आणि 3 षटकांचा मॅच आहे. प्रथमतः फलंदाजी करताय ती म्हणजेच केतकी बॉईज खंडीपाडा, जो मुख्य आयोजक संघ आहे या स्पर्धेचा, आणि त्यांची धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये बघणार आहोत आपण. 11 धावा धावफलकावरती. देऊया डीजे यांना संधी आणि ऐकू एक मधुर संगीत. हिरवे नीला करन काला नीला मी तर याद कर, माझे मैत्रिणीला मी तर याद कर. आलेल्या सगळ्या खंडूंचा, प्रेक्षकांचा, पाहुण्यांचा आणि VTACA या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गावदेवी जागमाता चषक सेमीफायनल 1चा मुकाबला उशिराने जे जोडलेले प्रेक्षक आहेत आणि त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी केतकी बॉईज खंडीपाडा विरुद्ध आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार. पहिली सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल पाहायला मिळेल आपल्याला. अगदी गायत्री माता ससूपाडा अगेन्स्ट इशिका 11 तडखड. कोण कोणत्या संघावर वर्चस्व गाजवणार आहे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. योगेश धूम आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला चेंडू मात्र रिलीज करत असताना बॅटची हलकीची कडा, लिडिंग एज. मात्र यष्टीरक्षक मयूर त्या ठिकाणी होते, त्यांच्या हातातून झेल निसटलाय आणि अखेरकार चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने निघून गेलाय. त्या ठिकाणी मिळेल 1 धाव. धावसंख्या जर बघितली तर 12 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहे.
12 रन्स आपण बघितले तर 12 धावा, कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे आणि जसं म्हटलं जातं ना की कड़ी से कड़ी जोड़ते हो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. मेहनत डेफिनेटली करावी लागेल तकदीर बनवायची असेल तर, या सामन्याला जिंकायचं असेल तर दोन्ही संघांना कठीण मेहनत करावी लागेल. पुढचा बॉल योगेशचा आपटून टाकण्याचा प्रयत्न, मात्र काय जबरदस्त चेंडू रिलीज केला गेलाय. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. गोलंदाजाने फलंदाजाला सांगितलं जात आहे, या गोलंदाजाने मात्र काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. परफ्यूम डिलिव्हरी आणि चेंडू ही सांगत असताना जागती राहूचा आदेश देत असताना आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल. सुंदर देखना चेंडू आपण पाहिला, एक परफेक्ट बाउन्सरचा वापर केला, सरळ खेचला. आता मात्र आपण पाहिला मिड ऑफला खेळाडू आहेत तिथे प्रणित दळवी चेंडूला फील्ड करतात, तत्पूर्वी मिळेल एक धाव. स्ट्राईक रोटेट झाले बघा. या ओव्हर मध्ये बाउंड्रीच्या शोधात असतील केतकी बॉईज खंडीपाडा टीमचे फलंदाज. मग बाउंड्री कोण मात्र पूर्ण करणार आहे? मयूर मात्र आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून एक धाव मिळाली. योगेश यांना रिस्क घ्यावा लागेल. काम बनेगा नाम बनेगा. मात्र आपण मला ऑन साइडला चेंडूला खेळलं, एकदा मात्र पूर्ण वैभव आलेत, दुसऱ्या धावेसाठी पळतायत. आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण होतील का? तर हो, सुंदररित्या आपण पाहिलं तर धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आता काय घडतंय? फलंदाज होतील बाद आणि अगदी आपण पाहिलं तर विकेट डाऊन होईल. महत्वपूर्ण दुसरी, योगेश यांना परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात आणि महत्वपूर्ण दुसरा धक्का. हा धक्का मात्र दिला नाही तर घेतला गेलाय, कारण की चांगले बॅटर दिनेश यांना मैदानाच्या आतमध्ये आणायचं जे होतं. जैसा म्हणतात ना कि वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चल पड़े अपनी राहों पर. क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद ही तस्वीर बदल दे. डेफिनेटली पुढचा मागचा काय विचार करता, जे आहे ते होईल. त्याला आपण सांभाळून घेऊया आणि जिद्दीने संकटांचा आपण सामना करूया. आणि हे मात्र उद्देश मनामध्ये असायला हवं आणि त्या दिशेने वाटचाल मात्र करायला असायला हवं. धावसंख्या जर बघितली आपण तर 15 धावांवरती मात्र गाडी आपल्याला बघायला मिळत आहे. आतापर्यंत विकेट डाऊन झाल्यात 2 आणि आता नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये झालात. आता इथून मात्र 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, जबाबदारी घ्यावी लागेल. चेंडूंचा खेळ झालाय 4, अद्याप 2 चेंडू शिल्लक असेल. काय जबरदस्त बॉल रिलीज केला गेला पुन्हा एकदा. फुप बॉल, जसा चेंडू पडलाय तसा मात्र वेगवान यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. गोलंदाजी आता मात्र सुरेख व्हायला लागलाय. आतापर्यंत 3 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 5 चेंडू त्याने रिलीज केल्या गेल्यात आणि मात्र बघितलं तर फक्त ना फक्त 4 धावा या षटकामध्ये येताना दिसल्यात. शेवटचा बॉल योगेश बरप. आतापर्यंत मात्र या वेळेला मात्र प्रेक्षकांचं मन मात्र मोहित केलं गेलंय, ज्या अनुषंगाने त्याने बॉलिंग या ठिकाणी टाकले. खोलवर टप्प्याचा बॉल आणि या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. दुसरे धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. मयूर थोडासा यष्टिरक्षक मागे पडलाय आणि बघता बघता या शेवटच्या बॉलवरती कलेक्ट झाल्यात 2 धावा आणि या 2 धावेनिशी मात्र बघितलं आपण तर धावसंख्या 17 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. ह्या ज्या 17 धावा आहेत ह्याच्याबद्दल काय म्हणाल जयेश सर? कारण की ज्या अनुषंगाने फलंदाजी त्याने स्वीकारलाय आणि फलंदाजी करत असताना 2 ते 3 फलंदाज त्यांचे बाद झाल्यात, 2 फलंदाज बाद झाल्यात. मात्र ही जी धावसंख्या आहे ती मेंटेन आहे का? नक्कीच मी तर म्हणेन की ह्या धावा 2 षटकामध्ये थोड्याशा दिलासा देणार आहेत, परंतु नक्कीच समाधानकारक नाही आहेत. कारण की वैभव यांना जाणीव होती जर पहिलं षटक खेळला असताना तर कदाचित ते फलकावर मोठ्या धावा लगावण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू होते. मयूर स्ट्रगल करतायत. दिनेश ज्यांनी आपण पाहिलं तर मैदानात एंट्री मात्र घेतली होती का? कारण की जेव्हा रनआउट झाला आणि दिनेश कडून आता मात्र जास्त अपेक्षा असणार आहे. अगदी आपण जाऊया मंचाच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय दयानंदजी वाघ साहेबांचं इथे या क्रीडा नगरीमध्ये झालंय शुभागमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. श्रमजीवी संघटनेचे आपण बघितलं तर कार्यकर्ता नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं समाजामध्ये. आपण बघितलं तर आदिवासी समाजामध्ये नेहमीच एक प्रेरणास्थान म्हणून आपण ज्यांना पाहतोय आणि त्यांचा इथे आई गावदेवी चषकाला एक मोठी भेट. वेलकम साहेब, आपलं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत दयानंदजी वाघ साहेब. बघा त्यांच्या माहितीसाठी हा चालू असलेला सामना सेमीफायनलचा आहे. केतकी बॉईज खंडीपाडा विरुद्ध आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीम. यस, मान्यवरांची उपस्थिती ही लाख मोलाची आहे. फायनल डे आहे
अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये मात्र मान्यवरांची उपस्थिती खूप कारणीभूत आणि महत्वाची ठरणारी आहे. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी वैभव हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. फुलटॉस बॉल आहे मात्र यावेळेला सरळ रेषेत चेंडूला खेळले अतुल ठाकरे चेंडूवरती आल्यात. अखेरकार या चेंडूला अडवण्यामागे यश मिळालंय. एकच धाव मिळेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. बघा 18 धावा झाल्यात, परंतु अजून सुद्धा धावा मी तर म्हणेन की 30+ जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा लागेल. जर 30+ झाल्या धावा एक समाधानकारक टोटल मिळेल आणि त्याच्यासाठी आता मात्र या दोन बाबर बंधूंना नक्कीच हवाई हल्ले किंवा चांगलं लक्षात घ्यावं लागेल. हा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, पंच मात्र सहमत नाही आहेत आणि त्यांनी सांगितलं यस इट इज अ वाईट डिलिव्हरी. वाईटच्या साइड टीमच्या टोटल मध्ये भर पडते. टीमची टोटल झाली आहे फलकावर आपण पाहिले तर 19 रन्स 19 धावा या पूर्ण होत आहेत. व्हाईट बॉल टाकलाय वैभवनं. धावसंख्या जर बघितल्या आपण तर 19 धावा. मान्यवर कक्षामध्ये आपण बघता मान्य श्री दयानंद वाघ साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. याही वेळेला जर बघितलं आपण तर ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजाने आणि वारंवार हा दुसरा वाईड आलाय. काय म्हणाल जयेश सर? हा डेफिनेटली आता गोलंदाजावर देखील प्रेशर असणार आहे, कारण की त्यांना देखील जाणीव आहे आपल्या दोन गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर माझी देखील जबाबदारी चांगली आहे की मला देखील चांगलं षटक फेकायचं आहे. जर या षटकामध्ये मी धावा खर्च केला तर दुष्परिणाम त्याचे भोगावे लागू शकतात. म्हणून वाचण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. आपण्याचा प्रयत्न केला गेला होता व्यवस्थित, मात्र बॅटवर चेंडू आला नाहीये. मात्र एकदा मी येणार आहे. आता आपण बघितलं तर नक्कीच स्वतःकडे जबाबदारी घेतलेली आहे दिनेशने. जबाबदारी घेतली पूर्ण करेल का? नक्कीच अडचणीमध्ये सापडलेल्या संघाला मात्र रस्ता दाखवेल का? जसं म्हटलं जाते ना की सफलता के कोई गहरे राज नहीं होते, बिना मेहनत के तक तो ताज नहीं बनते, अंधेरे में खुद ही ढूंढ लेते हैं मंजिल अपने जुगनों, क्योंकि वो कभी रोशनी के मोहताज नहीं होते. डेफिनेटली, कारण की अंधेऱ्यामध्ये सापडलेला आपण पाहिलं ना तर नक्कीच जर प्रवास करायचा असेल ना तर वाट नाही पाहायची तर वाट लावायची असते आणि नक्कीच वाट शोधायची असते. ती वाट शोधली जाते का पाहूया. यस, प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर ती आहे जबाबदारी. जबाबदारी स्वीकारावी लागेल. ऑन साइडला सरळ खेळलाय, डायरेक्ट फेकी अचूक आणि या वेळेला मात्र धावचीची संधी निर्माण झालाय. दिनेश बॅक टू डग आउट. आताची पुरींचा निर्भट्यानेच तो दिसाया बेस. आताची पुरींचा निर्भट्यानेच तो दिसा. विकेट डाऊन झाली आहे. ज्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या मयूर आणि दिनेश, यामध्ये तर मयूर याला स्ट्रगल करताना पाहिलं. दिनेश या खेळाडूकडून आपण बघितलं अपेक्षा जास्त पुरवायच्या होत्या, तो पुरवण्यामध्ये अपयशी राहिलाय. राज घाटाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघा भरपूर वेळा कमी मैदानाच्या आतमध्ये राज येतोय, परंतु जेव्हा पण येतोय पण तेव्हा आपल्या नावाचा डंका वाजवतोय. या खेळाडूला तो कारनामा करताना मी पाहिलंय. या षटकामध्ये जर विश्लेषण करायचं झालं, चेंडू टाकून झालेत आपल्याला पाहायला मिळत आहेत 3. आणखी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता हासिल उन्हीं को होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. डेफिनेटली पुढचा चेंडू. राज ताकद जास्त टाकण्याचा प्रयत्न, परंतु आपण बघितलं की हा पंचांच्या मनामध्ये शंका आहे आणि त्यांनी घेतलेला हा रिव्ह्यू आहे.
डेफिनेटली आपण बघितलं हा चेंडू जर आपण पाहिला ना तर लाईन वर आहे, त्यामुळेच आपण पाहू शकतोय यस इट इज अ वाईट. अगदी आपण बघितलं की लाईन वरून चेंडू गेला होता, ट्रॅव्हल झाला होता. व्हाईट बॉल टाकला गेलाय गोलंदाजाने. धावसंख्या 23 धावा धावपळकावरती आपल्याला बघायला मिळतात. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत तरी बघितलं आपण तर फक्त ना फक्त 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील नवीन केलेला फलंदाज राज घाटाल या फलंदाजाला. वैभव दळवी पुन्हा एकदा सज्ज झाल्यात गोलंदाजीच्या मार्क वरती. इथून मात्र बॅटची कडा योगेश बारब चेंडूच्या खाली होते, मात्र यावेळेला जर बघितलं तर थोडेसे कमी पडले जातात. झेल ही धरतीला दान केली जात आहे आणि त्याचा फायदा फलंदाजाला या ठिकाणी होताना दिसलाय. धावसंख्या या 1च्या नंतर जाऊन पोहोचते आता 24 या अंकावरती आणि आतापर्यंत 2 चेंडूचे इथून मात्र खेळ शिल्लक राहील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली पहिली ही सेमी फायनलची मॅच आपण बघताय. दोन्ही एकाच परिसरातील संघ आहेत. मैत्रीपूर्वक लढत आपण बघताय. एका बाजूला आई सोनसरी तांबडमाळ हा संघ गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करतोय जो स्वतः या मुख्य स्पर्धेचा आयोजक संघ आहे तो म्हणजेच केतकीबाईच खंडीपाडा हा संघ. अक्षय याचं कौतुक करावं लागेल कारण की ज्या अनुषंगाने त्याने या वेळेला फिल्डिंग केलंय जबरदस्त क्षेत्ररक्षण 100% एफर्ट काय असावे तर हे अक्षय कडून शिकावं. अगदी आपण पाहिलं तर सुंदर आणि नक्कीच 100% संघासाठी का देतात कारण की संघ आपण बघितलं ना तर नक्कीच पैशासाठी खेळत नसतो तर मग कशासाठी खेळत असतो माहिती आहे की ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही आमच्या गावासाठी आमच्या गावाच्या नक्कीच नावासाठी आणि नक्कीच एफर्टचं खेळाडूंचं पाहायला मिळते आपल्याला. शेवटचा बॉल जवळ हा 9वा चेंडू गोलंदाजाने या ठिकाणी रिलीज केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चक्रामध्ये दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2च धावा या ठिकाणी मिळतील दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येचा विचार केला तर मग इथून 27 धावा धावफलकावरती आणि 28 धावांचा हे टोटल टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. ते म्हणजे आई सोनसरी तांबडमाळ या संघाच्या समोर. ते टार्गेट कशा पद्धतीने या वेळेला कंप्लीट केलं जाईल हे देखील पाहिलं जाईल दुसऱ्या इनिंग मध्ये. तत्पुरते आपण 2 संघनायकांना या ठिकाणी आमंत्रण देऊया. टॉस केला जाईल. एका बाजूला गायत्री माता ससूपाडा हा संघ आणि दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ आपण बघणार आहोत तो म्हणजेच इशिक स्पोर्ट्स तरखड. या 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण बघणार आहोत माननीय श्री दयानंद वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या दयानंदजी वाघ साहेब आपण या आपल्या शुभते टॉस करूया. आपण टॉस खूप महत्वपूर्ण आहे. टॉस आपण करूया. 2 कॅप्टन इथे दाखल झालेले आहेत. अगदी आजच्या दिवसामध्ये क्वालिफाईड करणारा संघ आपण बघितला तर मग इशिका 11 तडखड. दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये क्वालिफाईड करणारा संघ गायत्री माता ससूपाडा. दयानंदजी वाघ साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. श्रमजीवी संघटनेचे नक्की सक्रिय कार्यकर्ता मध्ये साहेब. टॉसची ओळख माहिती आहे हेड आणि टेल आपसमध्ये ठरवा कोण कॉल देतोय. इशिका 11 तडखड टीम कडून कॉल येतोय. चला कॉइन स्पिन केलाय हेड असा कॉल आणि सर्वांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि नक्कीच मंचावर विराजमान व्हा. नक्कीच शुभेच्छा एकमेकांना दिलेल्या आहेत. दर्शन यांच्याकडे आपण जाऊया. आज प्रभावशाली कामगिरी राहिली आहे. जीवदानी गिरी संघाला पराभूत करून अंतिम 4 मध्ये आलात. आता पुढचं लक्ष काय आहे? पुढचं लक्ष आता पहिल्या ट्रॉफीकडे लक्ष आहे कारण अजूनपर्यंत आम्ही याच्यामध्ये आम्ही पहिला प्राइज नाही मारलाय तर यावेळेस ट्राय करू आम्ही पहिल्या प्राइज साठी. बघा नक्कीच प्रयत्न केलेत परंतु पहिलं प्राइज मिळालं नाही आणि आज तुमच्याकडे एक गुड ऑपॉर्च्युनिटी आहे की ते प्राइज मिळवण्याचा प्रयत्न करू. तरी देखील आता खेळाडूंचा आत्मविश्वास कसा जागृत झालाय कारण की तुम्ही एक चांगल्या संघाला आणि आजच्या दिवसामध्ये ब्रिलियंट पीस ऑफ आपला परफॉर्मन्स दिलाय.
नक्कीच कॉन्फिडन्स आमचा वाढलाय, परंतु जास्त कॉन्फिडन्स ठेवून फायदा नाही, कारण समोरचा टीम पण मेहनत करून आलाय आणि ती पण सुद्धा सगळ्या टीमला हरवून ती आलाय. म्हणजे त्यांच्यामध्ये पण काहीतरी असेल, त्याच कारण ते फायनलला पोहोचले. म्हणजे रफ अँड टफ थोडासा सामना होऊ शकतो. तरी देखील तुम्हाला काय वाटतंय की आज तुम्ही आलात तर पहिल्याच क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाणार का? ट्राय तर तीच आहे, बघूया आता नशीब काय होते. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. जाऊया आपण जश एक सेकंड, मान्यवर कक्षामध्ये आगमन झालंय. आपण बघताय मान्य श्री जगन लोखंडे साहेबांचं आणि त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त डॅशिंग पर्सनॅलिटी आणि याच विभागाला बिलॉंग करतात, याच गावाला बिलॉंग करतात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच आदेश यांच्याकडे आपण देखील जाऊ. आदेश, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, काय वाटतंय? एक ट्रॉफी तर तुम्हाला मिळाली, तरी तुमचं लक्ष काय असू शकते इथून? आमचं पण 100% देण्याचा प्रयत्न करू. आम्ही पण पहिल्या ट्रॉफीकडे जायचा प्रयत्न करू. नक्की 3 वर्षानंतर ट्रॉफी येते, कसं माहोल असेल आज तुमच्यासाठी? आज एकदम सांगू नाही शकत एवढी खुशी होते. हा जल्लोषाचं वातावरण असेल, कारण की पहिली ट्रॉफी आपल्या माध्यमातून जाणार आहे, मग ती कोणते असो, पण नक्कीच मोठीच घेऊन जाण्याचा प्रयत्न आदेशांचा देखील आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र धावा चेस करायचे आहेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालेत, परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज झालेत आमचे साथी समर्थक मित्र राहुलजी अंते. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. किरण धूम गोलंदाजीच्या मार्क वरती अजून एक चांगला खेळाडू आपल्याला या मैदानावरती बघायला मिळाला आहे. जर्सी नंबर 55 मात्र मान्यवर कक्षामध्ये आताच आगमन झालंय. मान्य श्री जगन लोखंडे साहेबांचं एक जबरदस्त डॅशिंग पर्सनॅलिटी, त्यांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल किरण धूमचा, 28 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिलाच बॉल पेस करत असताना हवेमध्ये चेंडू, मात्र अडथळा निर्माण आहे त्या ठिकाणी. राज येतील चेंडूच्या वरती, चेंडूला फील्ड करतील, योगेश धूम पर्यंत चेंडू फेकतील, तत्पुरती मिळतील या पहिल्या चेंडूवरती 2 धावा. टाळ्यांचा गजर म्हणजेच काय तर जशास तसं उत्तर देण्याचं काम करतोय टीम आयु सोनसरी तांबडमाळ. हा डेफिनेटली आपण बघितलं तर प्रयत्न त्यांचे देखील मजबूत आहेत, इरादे स्पष्ट आहेत आणि नक्कीच उमेदची किरण आहे, कारण की आम्ही पुढे जाणार. प्रयत्न त्यांचा देखील आहे. हो हो, यावेळेला मिसफील्ड झाली आहे, प्रत्यय पाहायला मिळाला. चेंडू मात्र अडवण्यामध्ये असमर्थ राहिले खेळाडू आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय या इनिंगचा पहिला चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. इथून मात्र क्षेत्ररक्षकाची झाली चूक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. किरण धूम आतापर्यंत गोलंदाजी चांगली होत आहे. जसं म्हटलं जातं की बुडत्याला काडीचा आधार, तसा मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार गरजेचं आहे. मात्र तो आधार मिळत नाहीये गोलंदाज किरणला. सुपर बॉल, मात्र चांगलाच फटका बघायला मिळतोय. इन टू द गॅप चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. किरण धूम नक्कीच या षटकामध्ये त्यांच्याकडून चांगली बॉलिंगची अपेक्षा, परंतु काय इम्पॅक्टफुल पारी खेळत असताना आपल्याला वैभव पाहायला मिळतात. लक्ष बघा अतुलकडे आहे, परंतु लक्षवेधी खेळत असताना वैभव दळवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो हो, ह्या चेंडूची गरज आहे. ही गोलंदाजी चांगली आहे. अगदी अशाच प्रकारचे जास्त आणि जास्त चेंडू मात्र फेकावे लागतील या सामन्यामध्ये मोठी पकड करण्यासाठी. काय म्हणशील राहुल या चेंडू बद्दल? कदाचित मागचे जे चेंडू टाकलेत किरणने ते कुठेतरी शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू बघायला मिळाले, त्याच्यावरती फलंदाज हाबी झाले. मात्र हा चेंडू जबरदस्त होता. बघा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, मात्र विकेटची संधी निर्माण झालाय. कॅच ड्रॉप झालाय योगेशच्या माध्यमातून. तत्पुरती मात्र फलंदाजांना मुभा होती एक धाव पूर्ण करण्याची. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. मी मागच्याच बॉलवरती म्हटलं होतं की बुडत्याला काडीचा आधार, तसा मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार गरजेचं आहे. मात्र किरण याच्या गोलंदाजी चांगली होत आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत.
डेफिनेटली आपण बघितलं तर मग क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला साथ देणं अनिवार्य आहे. बघा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स असतो ना, तर जसं आपण बघितलं क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना, तसं मग तो बिनधास्त होऊन गोलंदाजी करतोय. परंतु या क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास तुटतो आणि मग तो कमजोर पडत असतो. इथून मात्र शेवटचा बॉल या षटकातील. फोर्स केलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय. तर बघता बघता एकच धाव मिळेल. क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा गाठताना दिसेल, मात्र तसं काही होताना दिसलं नाही. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर 28 धावा बनवायच्या आहेत आई सोनसरी तांबडमाळ या संघाला, आणि सध्याच्या घडीला धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण राहुल बघितलं ना, तर अतुलचा जो फटका होता शेवटच्या बॉलवर एक कॅच होता. कारण की जर तिथे प्रयत्न केले असते ना तर हा कॅच कन्वर्ट झाला असता. कारण की हाफ चान्सेस मिळतील तुम्हाला. मॅच जिंकण्यासाठी कोणी कोणता बॅटर फुल चान्स देणार नाहीये. तुम्हाला जे मिळतील त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. परंतु तसं करताना असमर्थ राहिलायत. कुठेतरी नाराज राहतील वैभव धूम अँड टीम. आता आपण पाहिलं तर ही मॅच वाचवण्यासाठी काही ना काही त्यांना करावं लागेल. करो या मरो, डू और डाय अशी परिस्थिती आहे. परंतु जिथे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाचं कौतुक करावं ना, तितकं फार कमी आहे. कारण की त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी टॉप क्वालिटी झाली आहे, त्यानंतर फलंदाजी A1 झाली आहे, आणि त्याचमुळे सध्या तरी फ्रंट फुटवर आहेत या मॅच मध्ये. ते खूप जबरदस्त कामगिरी राहिलाय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ संघाची. कुठेतरी बॅकफुटला ठेवण्याचं काम जे आहे केतकी बॉईज खंडीपाडा संघाला केलं गेलंय. आता बेस्ट वर्सेस बेस्ट असं आपल्याला लढत बघायला मिळेल. कारण की एका बाजूला गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय वैभव धूम, आणि स्ट्राईक वरती जो फलंदाज आहे, घातक फलंदाज मिस्टर 360 म्हणून ज्याला ओळखलं जातं, प्रिन्स ऑफ कामन मिस्टर अतुल ठाकरे. इथून मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि धावांची गरज असेल तर 16. आतापर्यंत वैभव याची इकॉनॉमी बघूया आपण. बॉलिंगची बॉलिंग करिअर 132 मॅचेस खेळाय, त्यामध्ये 116 विकेट्स त्याच्या आपल्याला बघायला मिळाल्यात. सुपर बॉलिंग वैभव धूम. फुल टॉस बॉल, स्विंग केले चेंडूला, चेंडू थांबणार नाहीये. 6 धावांची मोहर या चेंडूवरती आलाय. क्या बात आहे, अतुल ठाकरे. खूप सुंदर फटका त्याच्या माध्यमातून बघायला मिळालाय. 6 धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचली आता 18 या अंकावरती. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल वैभवला. मात्र पहिला चेंडू मात्र रिलीज करत असताना त्याच्यावरती केलाय वार. चेंडू 6 धावांसाठी निघून गेलाय. विनायक लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही करूया शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. या वेळेला काय घडलंय, काय बिघडलंय, तर थोडीशी खराब फेकी, आणि त्या खराब फेकीचा या ठिकाणी झालाय फायदा. 2 फलंदाजांनी मात्र पळून पूर्ण केल्यात धावा, त्या म्हणजे 2, आणि या 2 धावेने फरक पडेल गोलंदाजाला. कारण की बघा हातामध्ये योगेशचा चेंडू आला होता, मात्र फलंदाजावरती चेंडू टाकलाय, फेकलाय, आणि थोडेसे नाराज आहेत वैभव. 1 धाव ही तुम्ही एक्स्ट्रा स्वरूपाची या ठिकाणी दिली, आणि या फलंदाजांना मात्र या ठिकाणी पुढे नेण्याचं तुम्ही काम करताय स्वतःहून. आता मात्र इथून 20 धावा धावफलकावरती बघायला मिळाल्यात. चेंडूचा खेळ झालाय 2. वैभव धूमला आता कमबॅकची गरज आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगलं क्षेत्ररक्षणही झालंय, मात्र फेकी त्याने केली नाहीये. महेश होते त्या ठिकाणी, जर्सी नंबर 33.
हार्दिक पांड्या ची आठवण करून देणार आपल्याला बघायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव मिळाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. यावेळेला बघितलं तर नक्कीच दिनेशही म्हणतात मैदानाच्या आतमधून की आपल्याकडे बॅलन्स कमी आहे आणि बॅलन्स कमी असताना तुम्ही जर अशा पद्धतीची धावसंख्या जर द्याल, एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा जर द्याल तर मात्र आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ हा संघ पुढे जाताना दिसेल. टफ फाईट मॅच आहे, मात्र आता पर्यंतरी फ्रंट फूट वर आहे ती टीम आई सोनसरी तांबडमाळ. हॉन साइडला चेंडूला फेकून दिलाय, इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू वन बाउन्स पद्धतीने सीमारेषा बाहेर, 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, त्याच्यावरती फलंदाज झाला हवी. चेंडू करताना दिसला हवाई सफर 4 धावांसाठी. इथून मात्र 3 धावांची फक्त गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8. सरळ रेषेत चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत एकनाथ टबाले, करणार नाहीये चूक आणि एक सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय. धन्यवाद. इथे फटका बघा कसा खेळलाय, ओव्हर पिच बॉल, फक्त टायमिंग केलाय, ताकद कमी, नजाकत होती या शॉट मध्ये, मात्र थोडेसे कमी पडले वैभव. सुंदर फटका होता, यात काही शंका नाहीच आहे, कारण की आता वैभवचं कौतुक करावं लागेल. 1 विकेट मिळाले, आता 7 चेंडू शिल्लक असतील आणि 7 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश बरफ. वैभवचा शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकातील. क्या बात आहे, सुपर बॉल, जबरदस्त चेंडू, जागतिरावचा आदेश दिलाय, परफेक्ट यॉर्क केलाय गोल फलंदाज योगेशला. 2 षटकांची झाले समाप्ती. इथून मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जयेश सर काय म्हणाल? बघा मी तर हेच म्हणेन की वैभवने कुठेतरी एक गेम प्लॅनिंग मध्ये चेंजेस केला ना, तो उलट ठरलाय. कारण की आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये वैभवला पहिलं षटक हाताळताना पाहिलंय, परंतु या मॅच मध्ये त्याने ना दुसरं षटक घेतलं. कदाचित या मॅच मध्ये त्याला पहिलं षटक हाताळायला हवं होतं, कारण की पहिलं षटक हे प्रेशराईज करणं अनिवार्य होतं. जर पहिल्या षटकामध्ये प्रेशर बिल्डअप तुम्ही केलं असतं ना, तर तिकडे तुम्हाला या मॅचला घेऊन जाण्याची संधी आणखी मिळाली असते. हल्ली सुद्धा आहे, असं नाहीये की 6 मध्ये 3 धावा म्हणजेच मॅच संपलेली आहे, असं नाहीये. बघा तुम्ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जर भरपूर असे रेकॉर्ड बघितले ना, त्या रेकॉर्डच्या डिक्शनरीमध्ये असे काही रेकॉर्ड्स निघतील, त्यामध्ये आपण बघितले 6 मध्ये 3, 6 मध्ये 4, 6 मध्ये 2 असे भरपूर सामने आहेत जे रन्स झालेले नाही आहेत. परंतु इथे अतुल आहे तोपर्यंत आपण बघितला तर सगळं काही पॉसिबल आहे, म्हणजे आपण देऊ शकतोय जवळजवळ 99%, परंतु 1% आपण केतकीबाई टीमला देऊया, कारण की या मैदानावर होम ग्राउंड वर ते खेळत असतात. परंतु आता या महत्वपूर्ण मॅच मध्ये 3 धावा आहेत ना, त्या 3 धावांपैकी पहिले 3 चेंडू ते निर्णायक ठरतील. इथून मात्र गोलंदाजाकडे बघितला जाईल की कुठला गोलंदाज गोलंदाजच्या मार्क वर येतोय. मयूर याच्यावरती दाखवला जाणारा विश्वास आपल्या संघाचा. 3 धावा या डिपेंड केल्या जातील काय हे देखील पाहिलं जाईल. अतुल ठाकरे ऑन स्ट्राईक, पहिलाच बॉल मयूरचा. क्या बात आहे, पहिलाच बॉल ब्लॉक केलाय. डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथून मात्र जर बघितलं तर खराबपैकी वैभव कुठेतरी कमी पडतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा या निश्चित केल्या जातात. ओव्हर थ्रो झाला आणि आता मॅच ही टाय झालाय. 1 धावेची गरज आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे, जो मुख्य आयोजक संघ आहे या स्पर्धेचा. आता इथून मात्र थोडस प्रेक्षकांना नाराज करताना दिसलायत. डेफिनेटली भरपूर अपेक्षा होत्या आपल्या संघाकडून, मात्र ती बॅटिंग साहजिक चांगली झाली नाहीये आणि त्यामुळे सोनसरी स्पोर्ट्स टीमचं कौतुक करावं.
तितका कमी आणि हा विनिंग शॉट अतुल ठाकरेच्या बॅट मधून सिक्सर येतोय आणि सिक्सरने गेम फिनिश केला जातोय. सामना जिंकला आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाला या टीमने आणि थेट प्रवेश मिळवला गेलाय फायनल मध्ये. दे धडक आणि नक्कीच एंट्री कडक सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड संघाची फायनल मध्ये. अभिनंदन.